पाककृतीवर आधारित प्रश्न पाहत असताना यामध्ये धातू विज्ञान यामध्ये रासायनिक अभिक्रियांची गुणधर्म पाहत असताना रासायनिक अभिक्रिया आपल्याला दोन प्रकारच्या माहिती आहेत की धातू इलेक्ट्रॉन गमावून नवीन संयुगाची निर्मिती करत असताना जसं की मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली म्हणजे ऑक्सिजन हवेत असतो आणि त्यापासून तयार होतो तो म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते की हा जो गुणधर्म आहे हा मूलद्रव्याच्या बाबतीतला धातूच्या बाबतीतला हा रासायनिक गुणधर्म आहे. तर आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 94 वरती दिलेलं आहे की एक कृती दिलेली आहे. ती कृती अशी आहे की आपल्याला धातू दिलेली आहे अल्युमिनियम, फेरस, झिंक आणि मॅग्नेशियम हे धातू दिलेले आहेत. यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये यावर्षी करिता आपल्याला काही धातू वगळले गेले. तर त्यामध्ये वगळले गेलेले धातू म्हणजे पायामध्ये अल्युमिनियम आपल्याला आहे, त्याच्यानंतर फेरस आहे, झिंक आणि मॅग्नेशियम म्हणजे दिलेले जे आपण घेतली नाही ते वगळले. या वर्षीच्या याच्यामध्ये वगळलेला म्हणजे सोडियम वगळलेला आहे, त्यानंतर तांबे एक वगळलेला आहे आणि सीसे एक वगळलेला. आता हे धातूचे नमुने घेऊन तुम्हाला कृतीवर आधारित प्रश्न सोडवायचा. तर हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला आकृती दिलेली, आकृतीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आकृतीचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. तर यामध्ये ह्याच कृतीला आपण कृतीवर आधारित प्रश्न दिलेले. बालभारतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर यामध्ये साहित्य दिलेले चिमटा, सुरी दिलेली आहे, बर्नर आणि साहित्य ही साहित्य घेऊन कृती करायची. पदार्थ दिले म्हणजे आपल्या रासायनिक पदार्थ जे आहेत ते म्हणजे अल्युमिनियम, फेरस म्हणजे लोखंड, जस्त आणि मॅग्नेशियम ही धातू दिलेली. तर या धातूंच्या नमुन्याला या सपाट चमच्यावर म्हणा किंवा सुरीवर म्हणा किंवा आपण याला तापवलं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कृतीवर प्रश्न दिलेले. ते प्रश्न असे आहेत की कोणता धातू सहजपणे पेट घेतो, परंतु बऱ्याचशा प्रकाशनामध्ये आपल्याला याचं उत्तर हे दिलेलं असेल सोडियम, परंतु सोडियम हा वगळलेला आहे. त्याच्यामुळे इथं यापैकीचा कोणता, तर पेट घेणाऱ्या पैकीचा हा मॅग्नेशियम आपण इथं उत्तर घेतलेलं आहे. बऱ्याचशा पुस्तकामध्ये सोडियम दिलेलं आहे. तुम्हाला सर मॅग्नेशियम का घेतलं, तर आपल्याला तो भाग कमी करायला सांगितला म्हणून घेतलेला आहे. पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा होतो, तर काळपट रंगाचा आणि तपकिरी रंगाचा हा भाग होतो. करड्या रंगाचा म्हटलं तरी चालेल. आणि तिसरा जो प्रश्न आहे ते धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग कोणता दिलेला आहे, तर तो ज्योतीचा रंग आपल्याला इथे लिहायचा. मग तिथं आपण दोन भाग केले. दिलेले धातू कोणते, तर अल्युमिनियम आहे, लोखंड आहे, जस्त आहे आणि मॅग्नेशियम. आता ज्योतीचा रंग पांढरा, त्याच्यानंतर फेरसचा म्हणजे लोखंडाचा सोनेरी आणि तपकिरी रंगाचा, त्याच्यानंतर जस्त जे आहे त्याचा निळा किंवा हिरवा रंग असा पाहायला मिळतो आणि मॅग्नेशियमचा हा पांढऱ्या रंगाचा आपल्याला या ठिकाणी या कृतीमध्ये हा प्रश्न सोडत असताना याच्या रंगात होणारा बदल. आता ही कृती शिक्षकाच्या मदतीने करायची आहे. म्हणजे असा प्रयोग जो आहे तो आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आणि प्रयोगावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार पैकी परंतु बऱ्याचशा मुलांचा एक गोंधळ आहे यामध्ये की बरेच जण म्हणले की हा भाग काय केला, कमीच केला, पण तो कमी केलेला नाही, ही अफवा आहे तुमच्याकरिताची. ओके, तर पहा पुढचा जो आहे धातूंच्या अभिक्रिया. धातूंच्या अभिक्रिया आपण पाहत असताना पुढचा जो पॉइंट आहे तो पाहूया. धातूंच्या अभिक्रिया पहा धातूंच्या अभिक्रियेमध्ये काय काय दिलेले आहे तर पहा. धातूंचा हवेमध्ये तापवलं असता ऑक्सिजनची संयोग होतो. जसं की उदाहरणार्थ दाखल बघा की सोडियम हा धातू आहे. त्या धातूला जर हवेत जर तापवलं, समजा ऑक्सिजनची संयोग जर झाला तर वातावरणामध्ये O2 असतो, माहिती आहे आपल्याला, O2 ऑक्सिजन. त्यापासून तयार होणारे जे संयोग आहे ते म्हणजे सोडियम ऑक्साईड. आणि हा सोडियम ऑक्साईड या ठिकाणी काय होतो, तयार होतो. म्हणजे हा स्थायू रूपातला असणारा पदार्थ या ठिकाणी तयार होतो म्हणून आपण याच्या खाली सॉलिड असे लिहितो. हा वयव स्थिती म्हणून आपण जी लिहूया आणि हा जो आहे तर हा ES आहे. तर इथं रासायनिक अभिक्रियेचं संतुलन झालेलं नाही. रासायनिक अभिक्रियेचं संतुलन करत असताना काय सोडियम किती येतं, 2 आहे. म्हणून इकडं सोडियम सुद्धा आपल्याला किती घ्यावं लागतील, 2 घ्यावं लागेल. मग सोडियम 2 का घेतात, कारण की आपल्याला माहिती की सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, E1 आहे की नाही. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगत असताना काय आपण काय सांगतो, 2 आणि 6. म्हणजे याची संयोजन किती लिहितो आपण, 2 लिहितो, बरोबर आहे. याची जी संयोजन लिहितो ती आपण किती लिहितो, 1 लिहितो, बरोबर आहे. याच्या बाहेरून कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि इलेक्ट्रॉन दिल्याने याच्यावरती एक धन आयन तयार होतो. म्हणजे याच्यावर धन आयन तयार करायची क्षमता आहे.
याच्याकडे 2 ऋण आयन तयार होतात. कारण काय, याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणजे शेजारच्या निऑन या निष्क्रिय मूलद्रव्यासारखं याला इलेक्ट्रॉन स्वरूपाने प्राप्त करण्यासाठी या सोडियमला आपल्या बाह्यतम कक्षेमधला एक इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, गमावा लागेल. आणि जर या ऑक्सिजनला जर आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 जर त्यानं मिळवले, त्यानं भागीदारी केली किंवा अथवा त्यानं इलेक्ट्रॉनचं काय केलं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करताना याने इलेक्ट्रॉन स्वीकारले. मग स्वीकारताना सोडियमनं जर 2 इलेक्ट्रॉन कोणाला दिले, ह्या ऑक्सिजनला जर दिले, तर एका ऑक्सिजन सोबत संयोग पावताना सोडियमची संख्या किती लागणार आहे, तर 2 लागणार आहे. म्हणजेच काय, तर इथं ऑक्सिजन अणूला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी 2 सोडियम अणू काय करतात, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात, इलेक्ट्रॉन देतात. मग 2 देऊ शकतात. म्हणजे वातावरणामध्ये ऑक्सिजन किती स्वरूपात असतो, 2च्या स्वरूपात असतो, बरोबर. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सहगुणक घेताना इकडे आपण जरी किती लिहिले, 2 लिहिलं असेल, तर हे संयुग तयार होताना ऑक्सिजन सोबत संयुग तयार होताना सोडियम किती लागतात, 2 लागतात. परंतु वातावरणामध्ये ऑक्सिजनची संख्या किती आहे, 2च्या स्वरूपात असते, O2च्या फॉर्म मध्ये असतो. मग एका ऑक्सिजन सोबत संयोग पावण्यासाठी किती लागतात, 2 सोडियम अणू लागतात. तर 2 ऑक्सिजन सोबत संयोग पावताना सोडियम अणूची संख्या किती लागेल, तर 4 लागेल. साधा आणि सिंपल आहे. रासायनिक अभिक्रियेचं संतुलन मांडत असताना आपल्याला या ठिकाणी ही रासायनिक अभिक्रिया संतुलन करताना इथं आपण इथे 2 आहेत, तर मी इथं सहगुणक आपल्याला किती घ्यावं लागेल, तर 2. म्हणजे बेदोनी किती, 4. म्हणून सोडियम अणू किती घेतले, इथं 4 घेतले. कारण की ऑक्सिजन हा वातावरणामध्ये किती स्वरूपात असतो, O2च्या स्वरूपात असतो. हे काय आपल्याला सांगताना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिले की धातूची ऑक्साईड जी असतात, ही धातूची ऑक्साईड ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात, तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात, धातूंची ऑक्साईड तयार होतात. धातूंची ऑक्साईडची निर्मिती होत असते. जसे की सोडियम आणि दुसऱ्या याच्या नंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा आपल्याला अणुअंक माहिती आहे, किती आहे, 19. लक्षात येते, 19. इलेक्ट्रॉन स्वरूपान 2, 8, 8 आणि 1. हा पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे, हे आपल्याला लक्षात येते. परंतु हा सोडियमच्या तुलनेमध्ये जर बघितला तर हा जास्त क्रियाशील. एक लक्षात ठेवायचं, या दोघांमध्ये हॉट क्वेश्चन जर विचारला गेला तर कोण जास्त क्रियाशील, तर बाबा हा कोण आहे, हा पोटॅशियम जो आहे त्याचा अणुअंक 19 आहे. त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून तिची संख्या किती आहे, 1 आहे की नाही. आपण मूलद्रव्याच्या वर्गीकरणामध्ये शिकलो की बाबा याच्याकडे 1, 2, 3 कक्षा किती येतात, 4. म्हणजे याचा आवर्त किती आहे, चौथा आवर्त आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून संख्या 1च आहे आणि याचा गण कोणता, 1 आहे. जसे की पहिल्या गणातील मूलद्रव्य आपण सांगताना काय सांगतो, हल्ली ना करे रब से फरियाद, ह ली ह हाइड्रोजन, ली फॉर लिथियम, हल्ली ना फॉर ना, करे के फॉर है की नाही, करे रब आरबी, रब CS से फरियाद, FR फ्रान्सी. ही जी येतं हे पहिल्या गणातील मूलद्रव्य. तर याच्या मधला आपण जास्त क्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्यापैकी हे आपण सांगतो की हा तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य, आणि हे जे मूलद्रव्य आहे तर हे किती आहे, हे 4थ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. परंतु गण कोणते यांच्यावर, पहिलेच गण, पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे. हायड्रोजनला कुठं स्थान द्यायचे हे तर अजूनही निश्चित नाही, परंतु त्याला आपण इथं स्थान दिलेलं. हे संदिग्ध अजून बी आहे, म्हणजे तिच्या बाबतीत बोलत असताना. आता या मूलद्रव्याच्या सगळ्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहिती आहे. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगत असताना आपण असं लिहिले, ठीक आहे. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1, याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 1 आहे की नाही. अणुअंक 3 येण्याचा. त्याच्यानंतर 2, 8, 1. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2, 8, 8 आणि बाह्यतम कक्षेमध्ये 1. प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुमच्या लक्षात यायले, आहे की नाही. कक्षेचा क्रमांक 4 आहे म्हणून आवर्त 4 आहे. कक्षेचा क्रमांक 3 आहे म्हणून आवर्ताचा क्रमांक 3 आहे. आणि कक्षा 2 आहेत म्हणून याचा आवर्त 2 आहे. आणि याच्या कक्षा 1च आहे म्हणून याचा आवर्त काय, 1च आहे. म्हणजे कक्षेचा क्रमांक आणि आवर्ताचा क्रमांक हा कसा असतो, सारखा असतो. म्हणून तुम्हाला मागच्या 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅग्नेशियम विचारला होता की मॅग्नेशियम एका मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपान 2, 8, 2 आहे. तर त्या मूलद्रव्याच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला, तर त्याचा अणुअंक किती, तर काय नाही, त्याची बेरीज करायची होती. 2, 8, 2 म्हणल्यानंतर 12. त्याच्यानंतर विचारलं की कोणत्या गणातील मूलद्रव्य आहे, मग कोणत्या गणातलं मूलद्रव्य आहे, कोणत्या आवर्तनातलं मूलद्रव्य आहे, मग हे धातू आहे की अधातू आहे, असे उलटसुलट तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि अशा हायर ऑर्डरचे क्वेश्चन, ऍप्लिकेशन क्वेश्चन तुम्हाला विचारले जाताना या प्रश्नाची उत्तर तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्काचा प्रश्न विचारला गेला होता. चला ओके. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचंय या ठिकाणी किंवा सोडियम आणि पोटॅशियम हे जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहेत, एवढं वाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला. परंतु आपल्या या वर्षीसाठी वगळलेलं आहे म्हणून पोटॅशियम सोबत संयोग पावताना सुद्धा ऑक्सिजन वातावरणामध्ये 2च्या स्वरूपात असतात,
म्हणजे पोटॅशियम किती दोन पोटॅशियम सोबत एक ऑक्सिजन काय करू शकतो संयोग पाहू शकतो. म्हणजे काय तयार झालं पोटॅशियम ऑक्साईड तयार झालं. हे पोटॅशियम ऑक्साईड तयार होताना ऑक्सिजन हा किती गमावू शकतो एक हा गमावू शकतो बरोबर आहे. मग किती ऑक्सिजन सोबत संयोग पाहू शकतो तो. तर इथं लक्ष द्या की याला संयोग पावण्यासाठी म्हणजे याच्याशी संयोग पावण्यासाठी याची संख्या 2 आहे म्हणून पोटॅशियम याच्यासोबत संयोग पावताना किती लागतील 2 लागतात. पण ऑक्सिजन वातावरणामध्ये किती स्वरूपात आहे 2च्या स्वरूपात आहे म्हणून आपल्या इथं हे सुद्धा किती घ्यावं लागतील हे 4 घ्यावं लागतील. म्हणजे बघा इथं सहगुण घेताना आपण किती घेणार 2 घेणार. म्हणजे अशा प्रकारचं हे ऑक्साईड तयार होतं. आता हे आपल्याला दोन्ही दिले पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की सोडियम आणि पोटॅशियम हे चाकून कापता येणारे 2 धातू आहेत. चाकून कापता नाही मऊ आहे पण हे जास्तही क्रियाशील आहेत बरं का. हे अपघातही घडून आणू शकतात म्हणजे आपल्याला आपले हात भाजू शकतात. यांना हवेमध्ये उघडे ठेवता येत नाही. कोणाला सोडियमला हवेत उघडे ठेवता येत नाही. कारण काय हवेत उघडा ठेवला असता सोडियम सहज पेट घेतो. का सहज पेट घेतो प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी त्याला ठेवत असताना अपघात टाळण्यासाठी याला नेहमी कशामध्ये ठेवतात केरोसिन मध्ये ठेवतात. कशामध्ये केरोसिन मध्ये. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात असा प्रश्न विचारला जातो. आता केरोसिन मध्ये याला ठेवण्याचं मुख्य कारण काय आहे काय कारण आहे ते कारण सांगूया आपण की हा वातावरणातल्या ऑक्सिजन सोबत काय होतो संयोग पावतो. म्हणजे संयोग पावताना हा सहजपणे काय करतो पेट घेतो. पहिले तर सांगत असताना हा सोडियम हा जास्त क्रियाशील आहे. पहिलं वाक्य आपण हा टाकू जास्त क्रियाशील मूलद्रव्य. दुसरं सांगत असताना काय की सोडियम हा धातू ऑक्सिजन बरोबर कक्ष तापमानाला अभिक्रिया घडून येतो तेव्हा काय तयार होतं धातूचं ऑक्साईड तयार होतं. बघा हे ऑक्साईड तयार होतं. हे दोन्ही पण पोटॅशियमच्या बाबतीत आणि या दोघांच्या बाबतीत हेच घडतं. आता हा सोडियम जो आहे हा सोडियम कशा प्रकारचा संयोग पावतो हे एक आपल्या शास्त्रीय कारणामध्ये आपल्याला मांडावं लागेल आणि उत्तराचा शेवट आपल्याला कशाने करावा लागेल तर उत्तराचा शेवट आपल्याला जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना आपण शेवट करूया. मग प्रश्न काय सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात. शास्त्रीय कारण का ठेवतात त्याचं कारण पहिलं सोडियम हे क्रियाशील मूलद्रव्य आहे. अगदी सोपं आणि एका वाक्यात उत्तर आपल्याला एक वेळ मांडता येते. दुसरा पॉईंट मांडताना काय मांडायचं आपल्याला हा क्रियाशील आहे पहिला. त्याच्यानंतर दुसरा सांगत असताना काय सोडियम धातू हवेतील कोणाबरोबर ऑक्सिजन बरोबर संयोग पावताना काय होतं धातूंचं ऑक्साईड तयार होतं बरोबर. आता ही अभिक्रिया कक्ष तापमानाला घडते मग ही अभिक्रिया आपण मांडू शकतो आणि नंतर याचा उत्तराचा शेवट आपण प्रश्नाने करू शकतो. म्हणून आता हेच तुम्हाला पोटॅशियमच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला मांडता येईल. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारच्या दोन्हीही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा एक ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया अशी दिलेली आहे. आता इथं सोडियमची अभिक्रिया आपल्या पाठ्यपुस्तकात आहे परंतु याचा उल्लेख केलेला नाही हा की नाही. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या सोडियमची आता ह्या सोडियम धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्याच्या नंतर तयार होणारा पदार्थ कोणता सोडियम ऑक्साईड. काय सोडियम ऑक्साईड. त्या सोडियम ऑक्साईडची वातावरणातल्या पाण्याबरोबर म्हणजे H2O बरोबर अभिक्रिया होते तेव्हा याच्यातून पक्क एक लक्षात ठेवायची कोणाला बाहेर काढायचं हायड्रोजन वायू काय होतो मुक्त होतो. सॉरी हायड्रोजन वायू मुक्त होत नाही याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते. काय तयार होते सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे पहा इथं तुम्हाला याचं संतुलन करत असताना एक लक्षात घ्यायचं की सोडियम 2 आहेत म्हणून सोडियम 2 घेतले. ऑक्सिजनची संख्या किती आहे 2 आहे म्हणून याचा अर्थ आहे की 2. बघा याचा अर्थ 2 सोडियम आहे आणि याचा अर्थ असा आहे की 2 हायड्रोजन सुद्धा आहे. म्हणजे सहगुणक इथं 2 लिहिलाय याचा अर्थ सोडियम 2 ऑक्सिजन 2 आणि हायड्रोजन सुद्धा किती 2 आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इथं काय तयार झालं मग जेव्हा सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होते काय म्हणालो जेव्हा सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा काय होतं सोडियम हायड्रॉक्साईड हे तयार होतं. पहा आता ही पाण्याबरोबर अभिक्रिया होताना अल्क तयार होतं. याला काय म्हणायचं अल्क कशाला म्हणायचं तर अल्क ही एक प्रकारची काय आहे आम्लारी. काय आहे आम्लारी. तुम्हाला वर्ग 9 मध्ये झाले बघा आम्ला आणि आम्लारी मध्ये अल्क. पण सर्वच आम्लारी ह्या अल्कलीन असतात. सर्वच आम्लारी ह्या अल्कलीन असतात. ज्या आम्लारी पाण्यात विरघळतात त्यांना म्हणतात अल्कली. मग अल्कली पैकी ही एक ही अल्क तयार होतं. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न कशा प्रकारचा ऍप्लिकेशन प्रश्न तुम्हाला विचारला जातो
तो सुद्धा आपण इथं प्रश्न घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी एक रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिलेली की धातूची अभिक्रिया पाहत असताना धातूची अभिक्रिया सर्वप्रथम आपण पाहिली ही ऑक्सिजन बरोबरची, त्याच्यानंतर पाहिली आपण धातूच्या ऑक्साईडची पाण्याबरोबरची अभिक्रिया. आता त्यानंतर मॅग्नेशियम धातूची काय, मॅग्नेशियम धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया तुम्हाला संतुलित करायची असते. मग मॅग्नेशियम धातूची, मॅग्नेशियम धातू म्हणलं की Mg, ऑक्सिजन म्हणलं की O2. आता हा आपण बर्नरवर पेटवलेला आहे मॅग्नेशियम धातू. याच्या आधीच्या कृतीमध्ये आपल्याला बर्नरवर पेटवलेला, म्हणजे इथं काय करायची आपल्याला उष्णता द्यायची. पण यापासून तयार होणारं संयुग कोणतं आहे, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे संयुग कसं तयार होतं, कारण की आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे, 12. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 आहे बरोबर. याच्या बाह्यतम कक्षीमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन काय करू शकतो, देऊ शकतो. म्हणजे शेजारच्या त्याला नियॉनसारखे काय होतं, स्थैर्य प्राप्त होऊ शकतं. म्हणजे याच्यावरती 2 धन आयनाची निर्मिती करण्याची क्षमता आहे, म्हणजे शेजारच्या नियॉनसारखे स्थैर्य प्राप्त होतं. ऑक्सिजनचा अणुअंक आपल्याला माहिती 8 आहे. पहिल्या कक्षेत 2 येतं, दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतं, किती 6 आहे. याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तो आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन काय करेल, मिळेल. 2 इलेक्ट्रॉन काय करेल, तो मिळेल. मग मॅग्नेशियमने 2 दिलेले आणि ऑक्सिजनने 2 घेतलेले, त्यापासून तयार होणारं संयुग कोणतं असतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे जेव्हा मॅग्नेशियम जेव्हा हवेत जळतो तेव्हा हा त्याचा कोणाबरोबर संयोग होतो, ऑक्सिजन बरोबर संयोग होतो. आणि ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काय तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. पण एका ऑक्सिजन सोबत संयोग पावताना मॅग्नेशियम सुद्धा किती लागतो, 1 लागतो. मग सर आपल्या पुस्तकात असं दिलं नाही, आपल्या पुस्तकात असं दिलंय की मॅग्नेशियमचे अणु 2 आणि ऑक्सिजनचे अणु 2, म्हणजे सहगुणक 2 दिलाय. मग याचं कारण काय, कारण की वातावरणामध्ये ऑक्सिजन त्याच्या स्वरूपात असतो, O2च्या फॉर्म मध्ये असतो. कोणत्या स्वरूपात असतो, O2च्या स्वरूपात असतो. आणि O2च्या स्वरूपात असल्यामुळं आपल्याला एका ऑक्सिजन सोबत एकच मॅग्नेशियम संयोग पावतो एका याच्यामध्ये. परंतु इथं आपल्याला मॅग्नेशियमचा सहगुणक किती घ्यायचा आहे, 2 घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला याची अवस्था प्रत्येक याच्यामध्ये अवस्था लिहिणं गरजेची. अवस्था काय आहे, सॉलिड आहे. याची अवस्था वायू आहे. त्याच्यानंतर हा स्थायू तयार होतो. याच्यामध्ये हा जो आहे तर यामध्ये काय, तर हा सुद्धा काय स्थायू अवस्थेत आहे. याची अवस्था पाणी असू शकते है की नाही. आणि याची अवस्था जी आहे तर ही अवस्था जी आहे ऍक्वस, म्हणजे हे द्रावण तयार होतं. अशा पद्धतीने ही आहे. आता मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया, म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड आपण पाण्यात टाकलं म्हणजे MgO ऑक्साईड ही जी आहे हे काय टाकलं, पाण्यात टाकलं. तर पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला असंच प्रकारचा काय होईल, एक आम्लारी पदार्थ मिळेल. मग तो आम्लारी पदार्थ कोणता, MgOH टेकन ट्वाइस म्हणजे 2. मग ह्या 2चा अर्थ असा की हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन सुद्धा किती 2. पण एका OH गटाकडे एक मायनस असतो. एक मायनस कसा असतो, तर ऑक्सिजनचा अणुअंक आपल्याला माहिती आहे की 8 आहे, 2 इलेक्ट्रॉन स्वरूपात 2, 6 आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. पण याला एक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी एक हायड्रोजन कडून मिळाला, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून मिळाला, म्हणून एक ऑक्सिजनचा काय होतं, एक मायनस त्या ठिकाणी राहत. हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. म्हणजे इथं मॅग्नेशियम किती देईल, 2 देईल, आणि याच्याकडे किती, 1 मायनस. म्हणून हे असे अणुचे गट, हा अणुचा गट आहे. हा अणुचा गट किती 2 स्वरूपात राहतात. माझे पाणी आणि मॅग्नेशियम पहा, O2 येतं, O2. हायड्रोजन किती 2, हे 2. मॅग्नेशियम अणु किती 1 आहे, म्हणून हा. या पद्धतीने आपल्याला याचं मांडणी करता येतं. पहा अशा पद्धतीनं ही रासायनिक अभिक्रिया सोडत असताना याच्यामध्ये हा सॉलिड आहे, हा लिक्विड फॉर्म मध्ये, आणि हा ऍक्वस मध्ये. ऍक्वस म्हणजे द्रावणाच्या स्वरूपामध्ये असतं. अशा पद्धतीनं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 94 पान नंबरवरती दिलेला हा भाग आहे. बघा याच्यात तुम्हाला ऍप्लिकेशन प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. कसा सरळ प्रश्न विचारायचा असेल तर सोडियमची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया लिहा, 1 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर काय, सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया लिहा, ही अभिक्रिया 1 किंवा 2 मार्काची. त्याच्यानंतर मॅग्नेशियम धातूची कोणाबरोबर, ऑक्सिजन बरोबर, किंवा मॅग्नेशियम हवेत जाळा रासायनिक अभिक्रिया लिहा. मॅग्नेशियमचे हवेतील ज्वलन, 8वीला सुद्धा प्रश्न येते. मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. ह्या रासायनिक अभिक्रिया तुम्हाला धातूच्या अभिक्रिया लिहित असताना ही अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर आणि पाण्याबरोबर, ऑक्सिजन बरोबर पाण्याबरोबर, ऑक्सिजन बरोबर पाण्याबरोबर, ही अभिक्रिया तुम्हाला मांडावं लागते. ओके. तर पहा 2 तुम्हाला इथं दिलेली धातू आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, तर पाहूया. हा प्रश्न आहे, अ या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 आहे व ब या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे 2, 8, 2.
याच्यावरून आपल्याला याची बेरीज जर केली तर आपल्याला याचा अनुअंक कळतो. अनुअंक आणि संज्ञा जर माहित असेल तर अ आणि ब मूलद्रव्य आपल्याला दोन्ही पण कळते. तुम्हाला 20 मूलद्रव्य पहिले माहित असणं गरजेचे. दोन्ही पाठाकरिता खूप खूप मदत करणार आहे तुम्हाला. प्रकरण दुसऱ्यासाठी आणि प्रकरण हे जे काय 8वं प्रकरण आहे ह्या 8व्या प्रकरणासाठी मदत करते. असे प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. पण ई ऑक्साईड हे ई ऑक्साईड पाण्याबरोबर संयुक्त तयार झाल्यानंतर ऑक्साईड तयार होतो. ऑक्साईड हे आम्लात निळे तांबडे होते असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले. पण आपण थोडा वेगळा प्रश्न तयार केला आहे. मूलद्रव्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन धातूची ऑक्साईड तयार होतात. हे आपल्याला दिलेला क्लू आहे. ऑक्साईड तयार होतात म्हणजे आपल्याला ऑक्साईड लिहिता आली पाहिजे आपण दिल्याप्रमाणे. त्याच्यानंतर पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क आणि आम्लरी तयार होते म्हणजे आपण आता पाहिलेलं रासायनिक अभिक्रिया. तर पहिला प्रश्न विचारला की अ व ब मूलद्रव्य कोणते ते तुम्हाला लिहायचे. मग अमूलद्रव्य कोणतं तर तुम्हाला लक्षात येते अ 2 8 1 म्हणजे कोण आहे सोडियम. मग सोडियम लिहित आहे. त्याच्यानंतर 2 8 2 म्हणजे त्याची बेरीज करा तुम्हाला अनुअंक 12 मिळतो. मग 12 क्रमांकाचं कोण आहे मॅग्नेशियम. म्हणजे पाठ्यपुस्तक पान क्रमांक 94 वरती याची उत्तरं तुम्हाला देत आहे. मग आता यापैकी कोणते मूलद्रव्य अधिक क्रियाशील आहे तर मग कोणते अधिक क्रियाशील आहे तर लिहित असताना तुम्हाला लिहायचंय की सोडियम हे जास्त क्रियाशील. इथं सोडियम हे अ आहे आणि ब कोणतं आहे मॅग्नेशियम आहे की नाही. हे आहे अमूलद्रव्य हे सोडियम आहे ब हे मूलद्रव्य मॅग्नेशियम आहे. मग आता हे ओळखले तर जास्त क्रियाशील कोण आहे तर सोडियम जास्त क्रियाशील आहे. कारण की सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन गमावा लागतो. आणि मॅग्नेशियम हे कमी क्रियाशील आहे त्याच्या तुलनेत कारण की मॅग्नेशियमचा अनुअंक 2 8 2 आहे म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये त्याच्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता अमूलद्रव्याची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आपण सांगितली की अ म्हणजे कोण सोडियम आहे. सोडियमची अभिक्रिया पाहत असताना आपण अशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया आपण लिहिली तर काय सोडियम ऑक्साईड अशा पद्धतीने सविस्तर आपण लिहिलेली आहे. आता सोडियमचीच म्हणजे कशा बरोबर लिहायची आता पाण्याबरोबर आहे. सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया आपण मांडत असताना आपण कशी मांडतो तर आपण लिहितो 2NaOH. हे काय होतं अल्क तयार होतं. ठीक आहे आपल्याला अल्क तयार होतं सांगितलं. आता ब या मूलद्रव्याच्या अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचे रासायनिक अभिक्रिया लिहायचे 2 प्लस काय O2 बाय प्रोडक्ट असं लिहित असताना 2MgO असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर ब या मूलद्रव्याच्या बाबतीत आता पाण्याबरोबर म्हणजे या ऑक्साईडची म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया म्हणजे H2O बरोबर होणारी काय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे MgOH टेकन ट्वाइस अशी आपल्याला लिहायची. अशा रासायनिक अभिक्रियाच्या अवस्था सहित आपल्याला सविस्तरपणे याची मांडणी करावी लागेल. तर अशा पद्धतीनं ही आहे. त्याच्यानंतर पाण्याबरोबरच्या होणाऱ्या अभिक्रिया विविध इतर धातूच्या काही बाबतीत दिलेल्या आहेत. ही कृती पाहत असताना आपण तो भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत.